मग शेवटी कारखाना माझा अमकं मारलं. तर बायको म्हणते अहो नका बाबा मला तर कुठे जास्ती आहे ते सांगतोय ना मी, आहे ते सांगतोय ना. काय चुकत आहे का? होतं का तुझ्या काय? मनात म्हणजे तुम्ही सोडून माझ्या सासऱ्याचं दुसरं काहीच नाही. बसून बोलणं त्याच्या हॉलमध्ये पायऱ्या उतरता उतरता काय म्हणणार माझं गार्डन कसं वाटलं ते सगळं तुमचं. म्हटलं तुम्ही आकाशातून पडला का तुम्हाला बाप होता? म्हणजे असा का प्रश्न विचारताय? म्हटलं मगाचपासून सांगतो मी केलं मी केलं मी केलं मी केलं मी केलं, बापाने काही दिलं नाही. मला माहिती आहे तुमचा बाप पाहिला नाही तरी बापाला तुम्हाला काही दिलं नाही, पण आशीर्वाद एवढा मोठा दिला की तो गेल्यानंतर सुद्धा तुम्ही कोट्याधीश झाला. आशीर्वादाची किंमत काय करता? नाही, वडिलांकडून काय मागावं? इस्टेटीचा वाटा मागण्यापेक्षा आशीर्वाद मागावा, आणि ज्याने आशीर्वाद मिळाला तो पुढे गेला म्हणून समजावा. म्हणून तुकाराम महाराज काला से कळस वृक्षाचे पान सगळं आलं सगळं. काय पुन्हा 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 सांगण्याची आवश्यकता नाही. सांगायचं म्हटलं तर अजून 8 दिवस पाहिजे आपल्याला. मी फक्त प्रस्तावना केली चाले हे, त्याच्यापेक्षा पुढेचं रक्षण नाही. आणि रोज असंच होतं. मग जेव्हा ओळीने कीर्तन करतो 10-15 दिवस एका याच्यावर, पुण्याला अमृतानुभव 1 महिना असा 7 वर्ष सांगितलं. 39 वर्ष पुण्याला कार्यक्रम करतोय, आणि ते स्टेडियमवर इतका समाज रोज असतो. मी मोठं कौतुक सांगतो असं नाही, तसं म्हणलं तसं असं बघा, मला काही वाटत. फॅक्ट इज अ फॅक्ट, यू ऍक्सेप्ट इट और डोंट ऍक्सेप्ट इट. आहे असं आहे, काय पटलं तरी आहे आणि नाही पटलं तरी आहे. आता मला सांगा, सहाय्य भरलेला आहे, सर्व ठिकाणी आहे. आता सांग कोणाचे सत्य? महाराज तुम्ही म्हणतात बरोबर आहे. कारण देवाने आदल्या दिवशी त्याचा गुडघा धरला. एकाने मला विचारलं इतके दिवस माझा गुडघा धरला नाही, आत्ताच का धरला? साठीत. म्हटलं मरता मरता तरी कळावं की गुडघा तुझा नाही. माझं कळलं का तुम्हाला? गुडघा कोणाचा? तुमचा. मग दुखतो का? त्याचा अर्थच असा आहे की गुडघा तुमचा नाही. एवढं जरी कळलं तरी कळलं. आज आपण मला बोलवलं, आनंद वाटला. शंकराच्या पुढे कीर्तन आहे, आनंदाची गोष्ट आहे. आणि ज्यांना माळ घालायची असेल त्यांच्याकडे मी पुढे करून बसेन. मोठी परंपरा आहे. पंढरपूरला मठ आहे, आळंदीला आहे, मुंबईमध्ये गिरगावमध्ये मंदिर आहे. आता नवीन मंदिराचं बांधकाम नेरूळमध्ये चालू. 7 ते 8 कोटीचे जे कार्यक्रम करतो ते त्या मंदिराकरताच कार्यक्रम करतो. व्यक्तिगत काही नाही, समाधान आहे तरी. मी पलटण स्टेटचे इनामदार आहोत पूर्वी. 200 एकर जमीन, काही कशाचं कमी नाही. आणि काय खाणाऱ्याला लागतं जास्त, आम्हाला काय लागतं? यांच्या घरात आज सकाळपासून आलो. खरं सांगायचं काय घ्यायचं, फक्त एक आल्यावर दूध थोडस घेतलं. नाही, जेवताना तर ते आज फराळ होता, त्याची काही खाल्ली नाही. ताक घेतलं 1 ग्लास आणि मग चहा घेतला. त्याच्यावर कीर्तन चालू आहे. आमच्या नातवाला वाटलं शक्ती कमी होईल म्हणून ती इलेक्ट्रॉल बरोबर आणली. माझी कीर्तनात शक्ती वाढते, कधीच कमी होते. म्हणून लक्षात घ्या,
आयुष्यात वारकरी व्हावं, माळ घालावी, नको ते सुप्त आणि जे जीवनाला आवश्यक आहे ते तुमच्या दारात चालत. सकाळी उठल्यानंतर मनामध्ये देवाची संताची मानस पूजा करावी, मंत्र जपावा, जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम. मग ज्ञानेश्वरी वाचावी, हरिपाठ म्हणावा, मांस नाही, मासे नाही, दारू नाही, दुवार नाही, गुटखा नाही, परस्थित माते समान परपुरुष पांडुरंग समान वर्षातून एक वारी पंढरी आळंदी घेऊन, आणि दुधरला आश्रम आहे तिथे डिसेंबर मध्ये मोठा सप्ताह असतो, त्याला घ्यावं. हे ज्यांना पाळता येईल त्यांनी माळा घालावी. माळा माझ्याकडे असतात आणि पुस्तकात आहे तो. हां, तर त्या दोन्हीची किंमत 30 आहे. पुस्तक घ्या आणि मी माळ देईन, 30 रुपये त्यांना घ्या. सुट्टे घेऊन या, 100च्या नोटे घेऊन आमच्याकडे मागू नका. तेव्हा ज्यांना घालायची असेल त्यांनी जरूर माळ घालावी. एक शब्दात सांगतो, कीर्तन आठवतो. 5 रुपयाची काळी पोथी नवऱ्याची आहे आणि 30 तुळशीची माळ हे पांडुरंगाची आहे. ज्या दिवशी काळी पोत बांधली त्या दिवशी नवऱ्याशी लग्न झालं, आणि ज्या दिवशी तुळशीची माळ घातली त्या दिवशी या देहाचा मालक पांडुरंगाशी लग्न झालं. चारी बाजूनी स्टेज नाहीये, जरा नीट लक्ष देऊन ऐका. चारी बाजूनी स्टेज नाही, स्टेजवर कोणी यायचं नाही, गर्दी करायची नाही. महाराज निवांत बसणार आहेत, शांत यायचं, लाईनीत यायचं, शिस्तीत यायचं. ज्यांना माळा घालायचे त्यांना महाराज माळा घालतील. जय जय विठ्ठल जय जय